किंमत नाही सर आमचे फेकला 10.5 35 ते 40 रुपये का असावा। विशासन पर हल्ला बोल, तुम्हारे मोदी तेरा खेल, हमारे मोदी तेरा खेल। वो सरकार निकलनी है, जो सरकार निकलनी है, मोदी शासन है खाली मजाक क्या है शिंदे शासन है फडणवीस शासन है स्मृति ईरानी है आदित्य तटकरे है पेंशन देता है वेतन देता है वेतन देता है स्मृति ईरानी है। माझे नाव उषा चारभे, विदर्भ राज्य सेक्रेटरी आयटेक महाराष्ट्र आणि जिल्हा संघटन नागपूर, जिल्हा संघटन सचिव नागपूर। आज आम्ही महाराष्ट्र राज्य सरचिटणीस कॉम्रेड शामभाऊ काळे यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या 4 तारखेपासून आम्ही विधिमंडळावर रस्त्यावर आलेलो आहोत। आमच्या 4 मागण्या अशा आहे की पहिली मागणी अशी आहे की आमची 26,000 किमान वेतन आमच्या अंगणवाडी कर्मचारी यांना मिळालं पाहिजे। सोबत काम करणारी जी मदतनीस आहे तिला 75% म्हणजे 20,000 रुपये तिला मदतनीसला मिळालं पाहिजे। दुसरं आम्हाला ग्रॅज्युटी जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देण्यात यावी। त्याचप्रमाणे आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा। आम्हाला जो पॅनासॉनिक कंपनीचा मोबाईल दिला होता शासनाने तो बंद पडल्यामुळे आम्ही शासनाला वापस केला, तो मोबाईल आम्हाला देण्यात यावा। त्याचप्रमाणे आमच्या अंगणवाडी ज्या ठिकाणी अंगणवाडीच्या इमारती नाही आहे त्या ठिकाणी अंगणवाडीला वाढीव घरभाडे देण्यात यावं। त्याचप्रमाणे आमच्या मेडिकल रजा आम्हाला देण्यात याव्यात आणि आमच्या या 4 तारखेपासून असलेला जो संप इथे आहे या मागण्यांना धरून तर 18 तारखेला आमचा विधिमंडळावर आयटेक प्रणित सर्व कामगारांचा खूप मोठा संघर्ष झालेला आहे। रात्रीच्या 11 वाजेपर्यंत आमच्या महिला इथे झोपलेल्या होत्या, तरी तेव्हा शिंदे शासन यांनी आम्हाला शिंदे सरकारने शिष्टमंडळाला भेट दिली पण मीटिंग होऊ शकली नाही। त्यांनी 20 तारीख दिली। 20 तारखेला मीटिंग हे विधिमंडळाचा कार्यकाळ शेवटचा दिवस जास्त वेळ चालल्यामुळे आमचं शिष्टमंडळ 9:30 वाजेपर्यंत तिथेच बसलेलं राहिलं आणि त्यानंतर 21 तारखेला मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या फुटेजवर देवगिरीला आयटेकने धडक दिली। तेव्हा सुद्धा त्यांनी 20 तासाची चर्चा केली आणि तिथे सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्हाला मानधन 1 वर्ष देता येत नाही परंतु पेन्शन देण्यासाठी सरकार हे गंभीर आहे। तर मुंबईची मीटिंग मध्ये आपण हे ठरवूया। तेव्हा आता आमच्या 3 तारखेला पूर्ण कृती समिती अंतर्गत मुंबईला आझाद मैदानावर भव्य मोर्चा झाला। विदर्भातली जिल्हे आपापल्या जिल्ह्यात करत आहे आणि मुंबईला आझाद मैदानामध्ये आमच्या अंगणवाडी कर्मचारी या खूप मोठ्या आक्रोश मध्ये आहे। तिथे माननीय पूर्व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तिथे आलेले आहे, गिरीश महाजनजी तिथे आलेले आहेत। इथे आमच्या नागपूरला सुद्धा रोहित पवार यांनी भेट दिलेली आहे, माजी गृहमंत्री अनिल भाऊ देशमुख यांनी सुद्धा भेट दिलेली आहे, राजूजी पारवे आमदार यांनी भेट दिलेली आहे असे आणि यशोमती ठाकूर अनिल भाऊ देशमुख यांनी बऱ्याच आमदारांनी विधिमंडळामध्ये अंगणवाडीसाठी प्रश्न रेटून धरलेला आहे। पण हे बळजबरी शासन जे महिलांना शोषण करणारं शासन आहे यांनी कधी कोणाचं ऐकून घेतलेलं नाही। आता सुद्धा आमची कालपर्यंतची न्यूज आहे की कृती समिती सोबत मीटिंग झाली पण त्यांनी त्यामध्ये आम्हाला ठोस अशी मागणी आमची मंजूर केलेली नाहीये। अंगणवाडीचा संप मागे घेण्यासाठी आमच्यावर दडपशाही आणत आहे। संप मागे घेण्यासाठी अंगणवाडी वर्करला त्यांनी तोडगा काढण्यापेक्षा मागण्यांमध्ये त्यांनी दबाव आणला आमच्यावर की अंगणवाडीनं संप मागे घ्यावा आणि आपापल्या अंगणवाडीत जावं। आदिती तटकरे यांचं म्हणणं आहे पण आम्हाला महिला बाल कल्याण मंत्री एक स्त्री असून ती एक स्त्रियांची भावना जाणून घेत नाही। स्मृती इराणी केंद्रीय महिला बाल कल्याण मंत्री ह्या सुद्धा स्त्री असून आमच्या महिलांची जाणीव त्यांना आहे नाही। तर अशा या महिला मंत्री आम्ही आयटेक म्हणून सर्व अंगणवाडी कर्मचारी म्हणून यांच्यावर बहिष्कार टाकतो आणि आमचं आंदोलन पुढेही असं सुरूच राहतील। उद्या आमच्या आंदोलनाची दिशा काय होईल पुढे तर उद्याच्या न्यूज मध्ये तुम्हाला आमचे कॉम्रेड जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शामभाऊ
शांभाऊ काळे जनरल सेक्रेटरी शांभाऊ संविधान चौकामध्ये येत आहेत. पूर्ण जिल्हा नागपूरच्या अंगणवाडी कर्मचारी ते संविधान चौकात येणार आहेत आणि इथे आमची खूप मोठी भव्य सभा आहे इथे. आणि उद्याच्या आंदोलनामध्ये ठरवलं जाईल की आंदोलन हे आमचं आतापर्यंत 1 महिना रस्त्यावर राहून दुसराही दिवस सुरू झाला, दुसराही महिना सुरू झाला तरी या सरकारला जाग येत नाही. आतापर्यंतच्या आमच्या येऊन गेलेल्या सरकारमध्ये आता आमच्या ड्युटीला 30 ते 40 वर्ष ड्युटी करणारे आमच्या अंगणवाडी कर्मचारी आहे. पण या सरकार सारखा असा दडपशाही सरकार आम्ही आतापर्यंत आमच्या जीवनात पाहिलेलं नाही. 1 महिना रस्त्यावर आल्यानंतर सुद्धा यांना जाग आलेली नाही आणि अंगणवाडी सेविकांवर दबावावर दबाव टाकत आहे. तर या सरकारचा आम्ही बहिष्कार टाकतो. पुढे आमचं आंदोलन असं सुरू राहणार आहे आणि आंदोलन आम्ही अंगणवाडी कर्मचारी म्हणून मागे घेणार नाही.